मोठी मॅच मैदानावर आणि पुनश्च एकदा समालोचन कक्षामध्ये आपल्या सोबत जोडले जात आहेत बदलापूर समालोचक समितीचा वेल्वेट व्हाइस प्रेसिडेंट राहुलजी चव्हाण सर आपल्याला जोडले जात आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. याच पदरावरती आपण पाहतोय अनेक स्पर्धा सुरू आहेत आणि अजून एक स्पर्धा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी संयुक्त विद्यमानाने आई एकविरा ग्रुप बदलापूर आमदार चषक 2025 डे नाईट फॉर्मेटमधील एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर 1,00,000 रुपये धनराशी असणारी स्पर्धा. सामन्याला सुरुवात. गेम ऑन. लेट्स प्ले. पहिला बॉल गोपणी सारखी बॅट फिरवली होती. बिगिट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिला बॉल राहिलाय कोणी टीमच्या नाबावरती. चांगले बॅच आपल्याला जोरू पार मिळेल. धावफलकावरती एकही धाव नाही आहे. 4 ओव्हरची मॅच. इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू, परंतु त्याच्या अभागामध्ये हा चेंडू थांबलाय. चला गौतमजी सोनावणे साहेब त्यांच्याकडून आता कॉम्प्युटर बॉक्समध्ये तोंड गोड करण्यात आले, कारण चॉकलेट त्यांनी वाटप केलं. आय थिंक हे चॉकलेट बाहेर देशातून आणलेत, त्यामुळे त्यांनी आता आमच्यापर्यंत पोहोचवलेत. दुबईवरून आणलेत, मेट्रो मॉलमधून आणलेत. ओके, क्या बात आहे. गौतमजी सोनावणे आणि सिद्धेजी सोनावणे यांचं भरपूर प्रेम आहे समालोचकांवरती. चला केतनजी जाधव साहेबांकडून हे चॉकलेट आलेत, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. नाही, मजा आली. 2 दिवस आपण पाहतोय सेवा फाउंडेशन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे आणि खरं तर त्यांच्यासोबत आम्हाला देखील 2 दिवस कसे गेले कालच नाही. 2 दिवस रात्रीमध्ये ही स्पर्धा आहे. संतोषजी सोनाणे असतील, त्यांचं भरपूर प्रेम आहे. समोरचक असतील, पंच असतील, यांच्यावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलं, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. बाबू शिंदे या बन बसायचं आपण स्थाना पण नभा. मासा कधी पाण्याला विसरतो का? नाही ना, मग आम्ही देखील तुम्हाला विसरणार नाही होत. या पण आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल 3 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. 2-2. क्षेत्ररक्षक पाठमोरे भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉलला थांबवलंय. दरम्यान धाबा किती मिळतील पाहावं लागेल. 2 धाबा इथे देखील मिळतील. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल 5 धाबा फलकावरती जोडले गेल्या. जय बागेश्वर देसाई हा संघ मैदानावरती खेळतोय. त्यांच्या विरुद्ध तुम्ही पाहता टीम अजलान राशी 11 खोणी. या 2 टीमच्या दरम्यान मॅच तुम्हाला पार मिळेल. हरिश्चंद्र स्मृती 11 देसाई हा संघ मैदानावरती खेळतोय. चांगली कामगिरी या मॅचमध्ये आतापर्यंत दोन्ही संघाने केली आहे. एक मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खरं तर सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. कबीर स्मृती चषक या स्पर्धेचं दमदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 गोलंदाजी बारकवरती गोलंदाज हेमंत. क्रॉस बॅटने खेचलाय, बॅकचा पाय वाकवला, ऑन साइडला षटकार दाखवला. बॉल चाललाय डेब्याकडे, स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. त्यांची फरमाईश होती या संगीतची.
हलक्या हाताने ढकलला खेळाडू इथे उपस्थित बॉलला तो फेक करतील एकदा फेकपडी दुसरीचा प्रयत्न करतात 2 धाबा इथे मिळतील क्या बात आहे तिसरीचा प्रयत्न आता चालवलाय आणि अखेर 3 धाबा एकपडाचा प्रयत्न झालाय आणि पंच इशारा काय करतील पाहावं लागेल 3 धाबा इथे एकपड्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉल ऑल्सो 3 धाबाच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल धावफलकावरती धाबा 14 धाबा फलकावरती तुम्हाला पार मिळतील षटक क्रमांक 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना आज खरं तर प्रमोददादा म्हात्रे यांनाही आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ते देखील जोडले गेले त्यांचे मनपूर्वक स्वागत खरं तर ठाण्याचा ढाणा बाग म्हणून प्रमोदजी म्हात्रेंची ओळख आहे कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी देखील टीम देसाई संघासाठी असेल खुल्या गटातून देखील त्यांनी नेहमीच चांगला खेळ खेळला आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय पालिकांचे आमचे नामांकित पुरस्कर्ते आणि एक चांगले खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे सुखदेवजी मडबी हे देखील जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे धावफलक तुम्हाला पार मिळेल टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात 14 एकड्यावरती धावफलक आता थांबलाय खोणी विरोधात तुम्ही पाहताय संघ देसाई या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच आपण एन्जॉय करतोय खरं तर रात्रीचे आपण पाहिलं तर 2:05 झालेत परंतु साहेबाज चाचा बुबेरे जे गोरेगावचे फ्रेंच चषकाचे आयोजक ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून पूर्ण आयोजन कमिटीला शुभेच्छा आहेत त्यांचाही शुभेच्छाचा आपण स्वीकार करू खरं तर सुखदेव काका म्हात्रे यांचे ते जवळचे मित्र आहेत त्यामुळे त्यांनी देसाई टीमला देखील ऑल द बेस्ट दिलाय सिंगल मिळेल धावफलक 15 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज सरफराज आता दाखल झालेत या मॅचमध्ये हर्षद आहेत माफी असावी हर्षद ठोंबरेला आपण पाहतोय खोणीचा बंडर बॉय आडवा बाटना खेळतलाय बॉल चालला इथे मात्र मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक 12च्या वेगानं झपाट्यानं पोहोचला बॉलला फेक करेल दरम्यान धाव मिळेल ती सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल हळूहळू आता पुढे सरकत असताना पहिल्या षटकामध्ये 14 धाबा जरूर आल्या परंतु आता कमबॅक करतोय 14 धाबा आल्यानंतर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धाबा खर्च केल्यात हर्षद ठोंबरेनं त्यामुळे 16 धाबा स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल हर्षद रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फटका चांगला आहे धाबा देखील चांगला मिळते गॅप मधनं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर लावलाय मॅप शोधलाय गॅप बॉल सीमा पार चौकार धावफलकावरती धाबा आता स्थिरावलाय डॉटबॉलची समाप्ती होत असताना एक चौकार आलाय पुन्हा एकदा कमबॅक करतोय हर्षद ठोंबरे हलक्या हाताने ढकललाय फटका चांगला आहे धाव सिंगल एकपटाचा प्रयत्न ते चालवलाय आणि अखेर सिंगल धाव मिळते सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 21 धाबा फलकावरती जोडले गेल्यात आतापर्यंत 7 धाबा खर्च करतोय हर्षद ठोंबरे चेंडू फेकून झाले जबड जबड 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय इथे देखील यॉर्करचा वापर करण्यात आला ऑन साइडला ड्राइव्ह केलाय बॉल चला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय एक सिंगल एक पडी 2 धाबा एक पडीचा प्रयत्न होतोय तू मे आणि अखेर थांबवलंय त्यामुळे धाव मिळाली ती सिंगल परंतु बाल बचावले गेलेत बॅटर आणि आता सिंगलच्या साथीनं पुन्हा एकदा टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 22 धाबा 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय 4 ओव्हरची मॅच आपण एन्जॉय करतोय
त्यामुळे आता 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 22 धाबा चांगली स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय धाबा खर्च केल्या होत्या 14. त्यामुळे आता या ओव्हरमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतोय 14 आणि आता आपण पाहतोय जवळजवळ 8 धाबा खर्च केल्या. त्यामुळे 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. डीजे गणेश. बीट करत असताना भरपूर चांगला खेळ टीम खोणी संघाने दाखवला, तर दुसऱ्या बाजूला साबे टीमला बीट करत असताना खूप चांगला खेळ टीम देसाई संघाने देखील दाखवला. इथे फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक उपस्थित चांगला जेल तिथे टिपलाय आणि अखेर बॅटर तुम्ही पाहताय त्याला मैदान सोडावं लागतंय. विकास बॅक टू द पवेलियन. आमचे सिद्धेजी सोनावणे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. गुरदा सज्ज होतं नवीन बॅटर मैदानावरती. हितेश दाखल झालेत. पहिला बॉल अडबा बाट खेचण्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल निघून चालला. यशस्वी रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना धावफलक पूर्णपणे आता स्थिरावले. या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतोय अजयला तुम्ही पाहताय. गोलंदाजी बारपूरती तो दाखल झाला. एक विकेट त्याने कॅरी केली आहे. विकासला त्याने मैदानाच्या बाहेर धाडलंय, परंतु आता मैदानावरती हितेश भोईर. हार्ड ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्र मोकळा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, शर्यत लागली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये बॉल लावण्याचा प्रयत्न करतो. बॉल सीमारेषा बाहेर. मी म्हणेन भरपूर दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचला होता, असं वाटलं होतं बॉलला अडवेल. विवेक मी म्हणेन चेंडूच्या मागे पाठमोरे होते, परंतु वेगानं अजून एक खेळाडू तिथे पोहोचला. भूषण होते आणि भूषणच्या हातातून बॉल निसटलाय ना, तुला ना मला चेंडू बाउंड्री लाईनला येतोय चौकार. चौकाराच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. गोलंदाज सज्ज होतोय. 28 धावा.
इथे देखील बेगीट करण्याचा प्रयत्न होता, आडवा बाट खेचायचं होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळेच की काय डॉटबॉलचे समाप्त होत असताना षटक क्रमांक 3 संपन्न झाले. धावफलकावरती 28 धावा स्कोरबोर्डवरती जोडले गेल्यात. 6 बॉलचा खेळ शिल्लक, या बादमध्ये धावा किती जमा करेल टीम देसाई हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी अटॅक भरपूर चांगले टीम देसाई संघाचं देखील, कारण दिलीप पाटील सारखा एक आक्रमक खेळाडू खरं तर फिरकीचं आक्रमण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल दुसऱ्या डावामध्ये, परंतु त्यासाठी धाबा यायला हव्यात, कारण 28 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. खरं तर 2 बॉल बीट झालाय. आपण पाहतो बॅटर हितेश भोईर याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे, परंतु या मॅचमध्ये त्याला देखील चांगला खेळ करावा लागेल, कारण दोन्ही संघ कोणी विरोधात देसाई आपण पाहतो जेव्हा जेव्हा एकामेकाच्या अगेन्स्ट येतात ना त्यावेळेस चांगली फाईट आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. आणि कित्येक वेळा कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही संघ एकामेकाच्या विरोधात खेळताना आपल्याला दिसलेत आणि त्यामध्ये कधी परास्त केले टीम देसाईला टीम खोडीनं, तर कधी परास्त केले खोनीला टीम देसाईनं. परंतु आज या बदलापूरच्या मैदानावरती ही फाईट कशी रंगेल हे देखील पाहावं लागेल. एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों, इस बदलापुर के सरजमी के ऊपर एक मुकाबला चलता हुआ, खोनी बनाम देसाई इन दो बड़ी टीमों के बीच ये मुकाबला चलता हुआ. 6 गेंदों का खेल 6 से इस मुकाबले में यदि बात करेंगे 28 रन स्कोरबोर्ड के ऊपर जुट चुके हैं. 6 गेंदों में कितने रन बना पाएगी टीम देसाई ये भी देखने वाली बात होगी. गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज आते हुए भूषण एक खिलाड़ी गेंदबाजी मार्ग के ऊपर आते हुए, सामने बल्लेबाज हम देख पा रहे दोस्तों जो मैदान के अंदर जा चुके हैं. स्टार्टिंग एंड के ऊपर मोरेश्वर के साथ निभाते हुए बल्लेबाज यहाँ से विकास आउट हुए, लेकिन हितेश भोईर मैदान के ऊपर आ चुके हैं. 6 गेंदों में कितने रन जुटा पाएंगे यह भी देखने वाली बात होगी. गेंदबाज तैयार होते हुए राइट मोड़ द विकेट. ओ ऑन साइड में खेला है, खींच कर मारा है मिड विकेट के क्षेत्र में, खिलाड़ी उनसे गलती हुई. यहां पर 1 रन मिलेगा. सिंगल के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ेगी. 2 रन लेने की कोशिश थी और यहां से फिर से एक बार 2 रन जुटा चुके हैं. 3 चौकार जर आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 षटकाराला 500 आणि कोणाकडून आहे कॅश प्राइज? चला प्रमोद दादा म्हात्रे यांच्याकडून हे कॅश प्राइज लावण्यात आलंय. इस बार फिर से एक बार ड्राइव करने की कोशिश थी, लेकिन यहां से बल्लेबाज मोरेश्वर को लौटना होगा. बल्लेबाज के पारी का चला जर एखाद्या बॅटरने 30 धावा मारल्या तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, हरकत नहीं है. बल्लेबाज का पारी का होता हुआ नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं. ऋषि म्हात्रे मैदान के अंदर आ चुके हैं. बल्लेबाज गेंदबाज तैयार होते हुए. ओ बड़ा स्ट्रोक ऑन साइड में खींचकर मारा है, मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. यस प्रमोद जी म्हात्रे इनके सुपुत्र मैदान के अंदर आ चुके हैं और पहली गेंद पेश करते हुए उनके बल्ले से 6 रन आते हुए. क्या बात है, ऋषि म्हात्रे के बल्ले से छक्का आता हुआ बल्लेबाज ऋषि म्हात्रे यंगस्टर खिलाड़ी है और उनके बल्ले से 6 रन आते हुए टीम की रन संख्या अब काफी तेजी से आगे बढ़ेगी. स्कोरबोर्ड के ऊपर 36 रन जुट चुके हैं. गेंदबाज ओवर नंबर 4 भूषण आ चुके हैं. 1 विकेट जरूर ली थी लेकिन छक्का दागा है. फिर से एक बार ड्राइव करने की कोशिश ऑन साइड में लॉन्ग ऑन के क्षेत्र में खिलाड़ी पहुंचेंगे. 1 रन यहां पे बटोरा. दूसरी की कोशिश थी, 2 रन जुटाने का पर्याप्त समय था और यहां से पूरी तेजी से 2 रन मिलते हुए टीम की रन संख्या अब 2 रन की मदद से आगे बढ़ते हुए 38 रन स्कोर कार्ड के ऊपर जुट चुके हैं दोस्तों. एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ देसाई बनाम हम देख पा रहे खोनी, इन 2 बड़ी टीमों के बीच मुकाबला चलता हुआ और यहां से अच्छी बल्लेबाजी ऋषि म्हात्रे के बल्ले से हमने देखी है जरूर.
38 रन स्कोरबोर्ड के ऊपर जुट चुके हैं दोस्तों। अभी भी यहाँ पे बात करेंगे तो गेंदें शेष होगी, 2 गेंदों का खेल शेष होगा। अच्छा स्ट्रोक, वी शेप पे खेला बात, डीप पे खिलाड़ी भागते हुए पहुंचेंगे, गेंद को रोका उठाकर फेंकेंगे, 2 रन लेने का प्रयास, पर्याप्त तो समय था बल्लेबाजों के पास चोर यहां से बटोरने का, और 2 रन यहां से मिल पा रहे हैं दोस्तों। चोर बदलने का यहां से समय था बल्लेबाजों के पास, 2 रन मिलेंगे। टीम की रन संख्या फिर से एक बार आगे बढ़ती भी, और टीम की रन संख्या 40 रन स्कोर के ऊपर जुट चुके हैं। टीम की रन संख्या 40 जुट चुके दोस्तों। अभी भी एक गेंदों का खेल यहाँ से शेष होगा। इस मुकाबले में कितने रन जुटा पाएगी टीम देसाई, यह भी देखने वाली बात होगी। अंतिम गेंद के ऊपर रन कितने आएंगे यह भी देखने वाली बात होगी। एक छक्का दागा था बल्लेबाज ऋषि ने। ओ बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, वी शेप में खिलाड़ी, 1 रन तो बटोरा, दूसरे की कोशिश थी, 2 रन लेने का प्रयास जरूर था यहां से, और फिर से एक बार दूसरे रन के लिए बल्लेबाज को यहां से लौटना होगा। 1 रन मिलेगा। टीम की रन संख्या 41, 41 रन जुट चुका है होगा इस मुकाबले में। मैदानावरती सुख दुःख घेऊन आलाय।
सरफराजनं जर 3 बॉलवरती 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचा कॅश प्राईज आहे साजर गाझी यांच्याकडून. सलामी जोडी मैदानावरती आता दाखल झाली. करण आणि त्याच्या साथीनं सरफराज ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. धावफलक इथून सेट करायचे 42 धाबा इथून मात्र चेस करायचे. याच अनुषंगानं आता ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. चला 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला. प्रमोद म्हात्रे यांनी जर जेल स्वीकारला तर त्यांच्यासाठी त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. ओके, विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. चला एक दादा आलेत, नक्कीच ते कॅश प्राईज लावत आहेत, हरकत नाहीये. बादल आलेत, गोलंदाजी मार्क पडते आणि पहिला बॉल डॉट फेकला. इथे फटका चांगला आहे, एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा नाही, धावांचा तोटा, बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेला, दरम्यान बॉलला स्टॉप केलाय. 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाही, या भरपूर वेगाने या 2 धाबा एक वेळा प्रयत्न इथे केलाय. 42 धाबा इथून मात्र चेस करायचे. यात अनुषंगानं मैदानावरती बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. करण ठोंबरे आणि त्याच्या साथीनं सरफराज ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धाबा इथे मिळाला, धावफलक 2 याकडे प्रति तुम्हाला पाहायला मिळेल. 42 धाबाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. चला थोडंसं स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. बघा बिडिंग आहे 2 वाजून 26 मिनिटं झालेत, त्यामुळे आता अधिकचा वेळ खर्च न करता आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करतोय. त्यामुळे विनंती आहे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. दोन धाबा फरकावरती जोडले गेल्या. मोठी क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. कबीर स्मृती चषक 20-25 पर्व तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट बादल आक्रमण करण्याचा प्रयत्न, 20 मध्ये खेळाडू उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 42 धाबा रोखायचे, यात अनुषंगाने गोलंदाजी आता करायचे. यात अनुषंगाने गोलंदाजी होतीये देखील, कारण वारंवार मोठे फटके घेण्याचा प्रयत्न बहुतेक तरी थांबवला जातोय. दरम्यान धाव मिळते सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 3 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. विकी भालेराव आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना टीम मोहपाडा एरंदार संघाचे ते चांगले खेळाडू देखील. मॅन ऑफ द सिरीज एवेची स्पर्धा गाजवली, तिथे मॅन ऑफ द सिरीज जिंकली होती. फ्रीज नक्की त्या स्पर्धेमध्ये जिंकला होता. एजाज आमच्यासोबत आलेत, टीम जांताराचा बदला, पण टीमचे चांगले खेळाडू आहेत ते देखील सांगतायत की फ्रीज तिथे जिंकला होता. गुरुदास सज्ज होतो. बादल इथे आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॉल चाला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. म्हणजे ते सिंगल आणि आता सिंगलच्या साथीनं पुन्हा एकदा धावफलक 4 या आकड्यावरती स्थिर राबला. 2 सामने जिंकले टीम वाडेगर संघाच्या माध्यमातून. तो संघ मात्र पुढे सरकला, ते देखील बाट पाहतात त्यांच्या समोर कोणता संघ येईल. श्री मलंगड भागातून येईल खोणी, की ते मात्र कल्याण डोंबिवलीतून येईल देसाई, याची वाट ते देखील पाहतात. परंतु आता या बादमध्ये 42 धाबा एक पडत असताना कशा प्रकारची बॅटिंग करतील खोनी टीमचे दोन्ही बॅटर हे देखील पाहावं लागेल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक बीट झालेत, परंतु फाईन लेगचा खेळाडू तिथे उपस्थित होता, त्यामुळे बॉलला उत्तम फेक करेल, मिळेल ती सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा आता पुढे सरकत असताना सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल डबलचा वापर आता करत असताना टीम खोनी. थेंबे थेंबे तळे साचे, स्लो बट स्टडी हे समीकरण आपण पाहतोय. त्यामुळे धावफलक पुन्हा आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 5 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटकातील अजूनही काही चोंडीचा खेळ शिल्लक. ऑन साइडला खेचलाय, मागचा पाय वाकवला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार दाखवला. धाव मिळते 6 षटकार.
एक ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. फलकावरती 11 धावा इथे जोडल्या गेल्यात. रितेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 42 धावांचं टार्गेट होतं. या बाजमध्ये अजूनही 31 धावा इथे मात्र वसूल करायचे टीम खोणी संघाला. राईट ओव्हर द विकेटनं पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्कोअर लाईक वरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. नो मास लँड झोन. निर्जय स्थळी चेंडू लँड झालाय. दरम्यान 2 धावा एकपडायचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे मधील करण ठोंबरेला. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 13 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. या बॅचमध्ये अजूनही 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 29 धावांची गरज आहे. त्यामुळे इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खरं तर गोलंदाजी अटॅक चांगला आहे. टीम देसाई संघाचा देखील षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना गोलंदाज रितेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल जो दाखल झाला पहिल्या बॉलवरती. त्याने 2 धाबा इथे खर्च केल्यात. त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 13 धाबा आतापर्यंत तुम्हाला जरूर पार भेटतील. या बॅचमध्ये वेळ थोडासा जास्त घेत आहे टीम देसाई. लक्षात असू द्या कारण रात्रीचे आतापर्यंत आपण पाहिले तर जबड 2:31 झालेत. अजूनही आपल्याला एक मॅच कव्हर करायचे आहे. त्यामुळे विलंब करू नका. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. दे धक्का. हा पहिला धक्का लागेल टीम खोणी संघाला. फर्दस बाद नका. रबाडा देखील आलेत. मनपूर्वक स्वागत आहे रबाडा. विलंब करू नका विनंती आहे. प्रत्येक बरोबर टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळेच्या अभावी आपण थोडंसं आम्हाला सहकार्य करा. स्पीडअप करा. हे संतोषजी जाधव जे अध्यक्ष आहेत ते देखील हेच सांगतात की स्पीडअप करा. कारण सुनीलजी जाधव साहेब आणि संतोषजी सोनावणे असतील सिद्धीजी सोनावणे कारण उद्योगधंद्यासहित मी पण चांगल्या जॉबवरती आहेत. त्यामुळे सकाळी जॉबवरती देखील जावं लागतं. आणि कबीर यांच्या स्मृतीला उजळण्या देण्यासाठी स्पर्धा त्यांनी भरवली आहे. त्यामुळे दिवस रात्र फॉर्मॅट तुम्हाला जरूर पार मिळेल. गुरुदास ज्योत रितेश इथे मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता परंतु बालबाल बचवले. बॅटर तुम्ही पाहता हर्षद आणि त्याच्या साथीनं मैदानावरती दाखल झाला. गुरुदा तयार होतोय. फटका चांगला आहे. विषयमध्ये घेतला. क्षेत्ररक्षक पोहोचतील. हितेश भोईर बॉलला तुम फेक करतात. चेंडू हातातून निसटला आणि दरम्यान धाबा किती मिळतील. 2 धाबा इथे देखील एकपटे गेल्या. धावफलक आता त्याच 2 धाब्याच्या साथीनं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल. एकच धाव माफी असावी. 1 धावा एकपडली. त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती जोडली गेली आहे. 14 धावा. सरप्राईजनं जर 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचा कास प्राईज साजर काझी यांच्याकडून. रितेश रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दुधारी अस्त्र चालवायचं होतं नाही जमलं. लाईन खराब आहे पंच सांगतात. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव तिथे बहाल केली. ऑक्सिजच्या थोडंसं बाहेर चेंडू होता त्यामुळे पंचांनी आता व्हाईट बॉल घोषित केला. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम दिसाई टीमचे काही खेळाडू आहेत. विनंती आपण मॅचला थोडंसं स्पीडअप करा कारण वेळ भरपूर झाला. बघा पंचाचा निर्णय अंतिम राहील याची आपण नोंद घ्यायची. चला बॅटर आपण लवकरात लवकर सेट व्हा.
फटका चांगला आहे, ऑन साइडला फेकून दिलाय. टायमिंग जोरावरती हऊ आगे साथ साथ घट्या के संग संग बॉल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग मिळतोय षटकार. बाळपतून तिसरा जर आला तर 1500 रुपयाचा काच प्राइज आहे. धावफलक आता स्कोरबोर्ड वरती तुम्हाला 12 मिळेल. 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. राईट मोर तो विकेटला रितेश. रिवर्स अटेम्प्ट केलाय, वाड शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार जर असला तर साजर काजी यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 1500 रुपयाचा काच प्राइज सरफराजला देऊन सन्मानित करण्यात येईल. षटकार. सरफराजच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा वसूल करतोय. टीमची टोटल फलकावरती तुम्हाला 12 मिळेल. 27 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 42 धावाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि आता त्याच धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 11 आणि या ओव्हरचा जर आपण विचार केला तर अजूनही काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. जबड 16 धावा इथे मात्र वसूल करतोय बॅटर सरफराज. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 6 चेंडू टाकले, त्यामध्ये 1 चेंडू खराब होता, वाईट बॉल होता. त्यामुळे आता 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 16 धावा इथे मात्र वसूल करतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 27 धावा फलकावरती तुम्हाला जोर पार मिळतील. साजर काझी यांच्याकडून 1500 रुपयाचा कॅश प्राइज होतं. सरफराजसाठी आमचे एजाज हे देखील सांगण्यासाठी आले होते. इथे बॉलला मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, हलक्यात ढकलायचं होतं, नाही जमलं. दरम्यान 12 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 27 धावा फलकावरती जोडले गेलेत. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 15 धावाची गरज. जी काझे यांच्याकडून राहुल ठाणगे हे देखील माझा आनंद घेतात. मनपूर्वक स्वागत आहे. बारा चेंडू मध्ये आता 15 धाबाची गरज आहे आणि पहिला बॉल राहिला गोलंदाजाच्या नाबावरती. षटक क्रमांक 3 दिलीप आलेत गोलंदाजी बार्क वरती. फिरकीचं आक्रमण आता तुम्हाला पार मिळेल. दिलीप पाटीलला तुम्ही पाहता जे मात्र जोडले गेलेत. पहिला बॉल त्यांनी डॉट फेकला समोर बॅटर
हर्षद सफल झाले. क्रॉस बॅटनं फटका घेतलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉलवरती अभ्यास केला आणि पुढचाच बॉल फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. पंच चेंडू किती संपन्न झालेत? 3 का? 3 ना? येस 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. त्यामुळे धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला 5 बॅल 33 धाबा. 42 धाबाचं टार्गेट होतं. 9 धाबाची अजून गरज आहे. षटकार इथे वसूल करतोय हर्षद ठोंबरेच्या बॅटमधून हा षटकार आला. अजलान स्पोर्ट्स राशी 11 खोणी विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय जे वागेश्वर देसाई. हाफ ट्रॅकर बॉल इथे देखील पूल केलाय. बॉलला गुल केलाय. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टक्सा स्वीट साऊंड कानावरती आदळलाय आणि बॉलने केले बाउंड्री लाईनची सपर. मिळतील धावा 6. येतोय षटकार. करतोय खोणीचा धोनी ज्याने 3 बॉल 3 षटकार मारले. परंतु आता मैदानावरती खोणीचा वंडर बॉय त्याच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार. तिसरा तो देखील मारण्याचा प्रयत्न होतोय. बॉल अडवलाय. उत्तम फेक करतील दरम्यान एक सिंगल तर एक पट्टी. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न चालू आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फरनाद बाद. खोणीचा धोनी त्याला मैदान सोडावं लागतंय. सरफराज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. 2 धाबाची गरज आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक या बात मध्ये. सरफराजने खेळी चांगली केली आहे. 3 बॉल 3 षटकार त्याच्या बाळपून आलेत. खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. का बॅटिंग केली सरफराज. रेंचो भरपूर चांगली बॅटिंग त्याने केली या मॅच मध्ये आणि आता अखेर नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. नवीन बॅटर आकाश. 2 धाबाची गरज. फुलटॉस बॉल होता. टर्न करण्याचा प्रयत्न. एक सिंगल तिथे एक पडली. दुसरी धावेचा प्रयत्न आता करतायत. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न चालवला. अखेर दुसरी धाव मैदानावरती कंप्लीट होतीये. 6 चेंडू राखत असताना हा सामना जिंकलाय टीम खोणी संघानं. अभिनंदन. मोठा आहे त्यामुळे त्यांचे मित्र आता जोडले गेलेत.